मित्रांनो नमस्कार. आज दिनांक आहे 1 जानेवारी 2024. नवीन वर्षात ख्रिस्ती नववर्षात आपण पदार्पण केलं आहे. तर आज मी आलो आहे आमच्या पंदूर म्हणजे कुडाळ तालुक्यातील पंदूर या कुडाळ तालुक्यातील पंदूर जितवणेवाडी या ठिकाणी या आमच्या प्लॉटवर आलो आहे. जो वडिलोपार्जित प्लॉट होता त्या प्लॉटवर मी आलो आहे. तर इथे येण्याचं कारणसुद्धा तेच आहे की इथल्यासुद्धा ज्या जमिनी आहेत त्या विकायच्या आहेत. माझ्या वडिलांच्या वडील म्हणजे हा वडिलोपार्जित वडिलांकडचा तो पहिला 2 व्हिडिओ जो दाखवला, तो आईकडचा हिस्सा होता. हा जो इथे जो प्लॉटवर जो आपण आलो आहे, तो वडिलांकडचा म्हणजे सुभाष विठ्ठल राणे यांच्या पश्चात त्यांचे वारस म्हणून जे आहेत, त्याच्यापैकी एक मी आहे. तर इथे विठ्ठल बाबाजी राणे यांचं कुटुंबीय राहतं. त्यांच्या जमिनी आहेत. त्यांच्यापैकी माझे वडील हे एक भावंड त्यांच्यापैकी. तर त्यांचा जो हिस्सा आहे, तो किती आहे, काय आहे, त्याच्यातलं किती विकल्या गेल्या आहेत जमिनी माझ्याकडून, कोणत्या बॅलन्स राहिल्या आहेत किंवा काय राहिलं आहे, ह्याचं डिटेल एक व्यवस्थित एक व्हिडिओ त्याचा बनवणार आहे. तूर्तास तरी हे लोकेशन बघून ठेवा. हा जो रोड गेला आहे, तो पंदूर तिठ्यावरून आला, पुन्हा पंदूर तिठ्यावर सुद्धा जातो, ओरोसला सुद्धा जातो, पुढे मालवण तालुक्यात सुद्धा जातो. असं आणि छानपैकी रोड आहे. तर आमच्या प्लॉटला अजून रोड ची योजना झाली नाही आहे. म्हणजे अजून ते आमचं काय आहे ते अजून मिटलं नाही आहे. सोल्युशन मिळालं नाही. पण लवकरच आशावाद करूया की ह्या आमच्या वरच्या प्लॉटला पण रस्ता मिळेल अशी अपेक्षा धरूया. तूर्तास तरी इथे मला पुन्हा एकदा आवर्जून सांगावसं वाटतंय की ह्या पण जमिनी किंवा माझा एक थोडा जरी अंशी ते जमिनीचा राहिला असेल माझ्या हिश्श्याचा, तो विकून मला टाकायचा आहे. कारण काय? तर पुन्हा एकदा तेच सांगतोय की 26 जानेवारी 2024 पासून मला संसारी जीवनाचा त्याग करायचा आहे. कशासाठी आणि काय? हे तुम्हाला माहितीच आहे. देशाच्या सुरक्षेस बाधक असणाऱ्या काय प्रवृत्ती आहेत, व्यक्ती आहेत, त्यांच्या विरोधात शोधपत्रकारितेच्या माध्यमातून जोरदार 24 तास अविरत पाऊल उचलायचं आहे. त्याच्यात मला जीवाचा धोका आहे हे मला जाणवतोय. पण हे मी इतकी वर्ष संघर्ष केलेला आहे. मी इतकी वर्ष वडिलांच्या पश्चात त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी जो झटत होतो. तर त्याच्यापुढे काय होणार ही मला चिंता लागून राहिली आहे. त्याच्यामुळे माझ्या पश्चात माझ्या नावावर काही राहणार नाही. ते प्रत्येकाचं म्हणजे पुन्हा मागच्या व्हिडिओत जसं म्हटलं तसं, ह्या जमिनीला सुद्धा योग्य पालक मिळाला पाहिजे. मी त्याला खरेदीदार, जमीन खरेदीदार असं मी त्याला नाव देत नाही आहे. मी म्हणतोय माझ्या हिश्श्याच्या जमिनीला कुठे-कुठे असतील त्याला पालक मिळाला पाहिजे. मला इथे माझं नामोनिशाण कोणी मिटवलं तरी चालेल. मला इथे काही इंटरेस्ट नाही आहे. मला फक्त देश हितासाठी उरलेलं आयुष्य खर्च करायचं आहे. बस झालं. जमीन जुमले, घरं काही नको आहे. देशाच्या व्यवस्थेला काही अपप्रवृत्ती तडा देण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे ते मला बघवत नाही आहे. असे व्हिडिओ केले की पुन्हा सांगितलं जातं तुमच्याकडे पुरावे काय आहेत? येतोय पुरावे. 26 जानेवारीनंतर आयुष्यभर तुम्हाला पुरावेच देत राहणार की कुठे काय चाललंय आणि काय. आणि पुढच्या व्हिडिओत तुम्हाला मी आता आणावकडे चाललोय. आमचं जे मूळ घर आहे, जिथे आमचा गणपतीचा उत्सव वगैरे होतो, तिथे चाललोय. तिथे सांगेन की काय हिस्ट्री आहे आमची आणि आमच्या पूर्वजांना काय-काय भोगावं लागलं. देशाच्या सुरक्षेच्याबद्दल विचार करतोय. भारत-पाक जेव्हा फाळणी झाली, तेव्हा आमच्या कुटुंबाने काय गमावलं, त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तूर्तास आपण मुद्द्याकडे येऊया, की पंदूर जितवणेवाडीमधील सर्वे नंबर 4623, सर्वे नंबर 43-3, सर्वे नंबर 44-3 याच्यामध्ये जिथे-जिथे माझे हक्क होते आणि आहेत, त्याचा सविस्तर तपशील देतोय. इथूनच बाजूला सविता आश्रमसारखा चांगला सामाजिक उपक्रम करणारा संस्था आहे, वृद्धाश्रम आहे. तर एवढ्या बाजूलाच लागून आमचा प्लॉट आहे. बाजूला नदी आहे. तर
ह्या व्हिडिओत फक्त मी तुम्हाला एकच विनंती करतोय की मला कॉल करत राहू नका. कारण भडगावच्या संदर्भात जेव्हा मी माझा नंबर दिला त्यावेळी बरेच कॉल आले आणि माझी धावपळ होते. 21 तारीखच्या अगोदर मला सगळे विषय निकाली काढायचे आहेत आणि पूर्णतः मला संसारी जीवनापासून अलिप्त करायचं आहे आणि पूर्णतः देश हितपर, समाज हितपर जीवनासाठी 24 तास पत्रकारितेच्या माध्यमातून मला कार्यरत व्हायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा, पुन्हा एकदा सांगतो, नंबर देतोय तो मात्र फक्त कॉलिंगसाठी न वापरता WhatsAppसाठी वापरा. नंबर आहे 9764236348. मराठीत सांगतो 9764236348. या WhatsApp क्रमांकावर आपलं नाव, आपण कुठून आहात आणि आपल्याला जमीन कशासाठी पाहिजे आणि ती कोणती पाहिजे, म्हणजे पंदूर, आणाव, भडगाव यापैकी कोणत्या लोकेशनला तुम्हाला पाहिजे आणि तिचं बजेट तुमचं काय आहे, तुम्ही ती कशासाठी वापरणार आहात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपलं वर्णन असेल ते हे टाका. तुमचा कॉलिंग नंबर काय आहे तो त्याच्यात टाका. मी निवडक जे मला वाटतायत की ज्युनियन आहेत खरंच त्यांना, फक्त इथे एजंटांनी संपर्क करू नका. थेट जे गरजू आहेत, थेट ज्यांना जमीन हवी आहे, एखादा प्रकल्प राबवायला, एखादा सामाजिक उपक्रम राबवायला, तर त्यांनी नक्कीच या माझ्या 9764236348 या माझ्या WhatsApp नंबरला सविस्तर तपशिलासह मेसेज करा. धन्यवाद. नवीन आयुष्य तुम्हाला सर्वांना सुखाचे, आनंदाचे आणि समृद्धीचे जावो आणि नवीन वर्षात येत्या 26 जानेवारीपासून देशाच्या इतिहासात नाव होईल असं शोधपत्रकारितेच्या माध्यमातून माझ्या हातून कार्य घडो आणि याच्यासाठी तुमचे सदैव आशीर्वाद राहो हीच ईश्वरचरणी ह्या इथल्या ज्या भूमीत उभं राहिलो आहे त्या भूमीचा कोण ईश्वर आहे त्या ईश्वराकडे पण मी प्रार्थना करतो की मला बळ दे आणि मला बळ दे.